हॅलो एव्हरीवन, तुम्ही कधी फुलगोबीची पाटोडीची भाजी ट्राय केली आहे का? नाव नवीन वाटत आहे ना, तर ही रेसिपी पण नवीनच आहे. एकदा तुम्ही रेसिपी संपूर्ण बघा, नक्की घरी ट्राय करून बघा. फुलगोबी तुम्ही टाकली की नाही हे सुद्धा कळणार नाही. अगदी सोपी रेसिपी आहे, खायला खूप स्वादिष्ट लागतं. तुम्ही कुणाला कळणार बी नाही की तुम्ही फुलगोबीपासून पाटोडी तयार केलेली आहे. तर सर्वात सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला फुलगोबी, ती खिसून घ्यायची आहे. एक बटाटा घ्यायचा, त्याचा पण आपला खिस करून घ्यायचा आहे. एक कांदा घेतलेला आहे, त्याला बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी. एक टोमॅटो घ्यायचा, त्याची मस्त आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. 2 चमचे दही घेतलेलं आहे, छानपैकी फेटून घ्यायचं आहे. बेसिक खडे मसाले घेतलेले आहेत, पुढे मी नाव लिहून दिलेलं आहे. बाइंडिंगसाठी आपण मेन इन्ग्रेडियंट्स बेसन घेणार आहे. आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. वेळ न घालवता आपण वळूया आपल्या प्रोसिजर करत. एका बाउलमध्ये घ्यायचं आहे फुलगोबीची खिसलेली आहे ना, हाताने चोळून त्याचं पाणी काढलेलं आहे ना, तर त्यावर त्याला पाणी सुटतं बघा. बटाटा घ्यायचा आहे खिसलेला, त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे. आपण त्यामध्ये बेसन टाकणार आहे, जसं पाटोडीला टाकतो आपण तसं. आता हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहे मस्तपैकी हाताने चोळून मिक्स करायचे आहे. एक गोळा तयार करायचा आहे. जर फुलगोबीमधलं पाणी आपण काढलं नाही तर ते पातळ होऊ शकतं, म्हणून आपण हाताने चोळून फुलगोबीमधलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे. आता याचं मात्र एक भांडं घ्यायचं, त्याला तेल लावायचं आहे आणि आपल्याला पाटोडी आहे जे थापून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण ही पाटोडी वाफवणार आहे बघा. तर मी जसं ढोकळा पात्रामध्ये तेल लावून पाटोडी थापून घेतलं, तुम्ही तसे एखाद्या प्लेटला तेल लावून पाटोडी थापून घ्या. त्यावर आपल्याला मस्तपैकी गार्निशिंगसाठी तीळ टाकायचे आहे, खायला खूप टेस्टी लागते. आता हे जे पाटोडी आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहे. पाटोडी वाफवून आपण एका साईडला भाजी फोडणी घालणार आहे. तर त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आवश्यक. तर भाजी फोडणी घालताना रस्सा जो आहे तुम्ही तुमच्या आवडीने केला तरीही चालेल बघा. कांदा खोबऱ्याचा काळा मसाला जरी केला ना तुम्ही तरी चालेल. आपल्याला तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग टाकायचं आहे, किंवा तुम्ही मी सांगितलेलं आहे तशा पद्धतीची ग्रेव्ही केली तरीही चालेल. त्यामध्ये बेसिक खडे मसाले टाकायचे आहे, म्हणजे तेजपान, स्टारफूल, विलायची, लवंग, दालचिनी. छान मस्तपैकी आपल्याला बारीक कटकेला कांदा टाकायचा आहे. सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक बेडगी मिरची, खायला खूप टेस्टी लागते बघा भाजीमधली बेडगी मिरची. याला सगळं शिजवून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. याला मस्त परतून घ्यायचं आहे. सर्व कच्चा प्रमाणात काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाजी जी आहे ती अगदी टेस्टी झाली पाहिजे. सर्व व्यवस्थित शिजल्या गेलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, तिखट, धनापूड टाकायचं आहे. याला सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरी टाकणार आहे. याला पण छान तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो प्युरी घातल्यानंतर ना गॅसची फ्लेम जरा मोठी करायची, त्याने गावामध्ये लगेचच टोमॅटो प्युरी शिजल्या जाते आणि त्याला छान तेल सुटते बघा. मस्त तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दही, जेव्हा फेटून घेतलं होतं ते, आणि क्रीमी स्ट्रक्चर येते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते बघा. 2 चमचे दही मस्त फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. इकडे आपले पाटोडी पण आपण चेक करून घेऊया, छान शिजली होती. आता खाली उतरून घ्यायचं आहे आणि हे भांडं आपण थंड करणार आहे. थंड केलं ना आपली पाटोडी व्यवस्थित डिमोल्ड होईल. आता मी थंड करायला ठेवलेला आहे. इकडे मस्तपैकी मसाला पण झाला होता. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आवश्यक तेवढा आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे. गरम पाणी टाकायचं आहे. आता त्याला मस्तपैकी गदगद आपल्याला उकळी आणायची आहे. आवश्यक तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तुम्ही त्यानुसार पाणी टाका, घट्ट पाहिजे असेल तुम्ही त्यानुसार पाणी टाकू शकता. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याला मस्तपैकी उकळी आणायची आहे. खूप जबरदस्त भाजी लागते, तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इथे बघा आपली पाटोडी पण थंडी झाली होती, त्या त्याला डिमोल्ड करून काढून घेऊया आणि सगळं मस्तपैकी आपल्या आवडीनुसार वड्या पाडून घ्यायच्या आहे. मी अशा पद्धतीने लांब लांब वड्या पाडल्या होत्या. तुम्ही तुमच्या आवडीने स्क्वेअरमध्ये वगैरे जशा पद्धतीने तुम्ही याची वड्या पाडून घेऊ शकता. मी अशा पीसेसमध्ये वड्या पाडल्या होत्या. मला थोडंसं जाड्या वाटलं म्हणून त्याला आणखी पातळ केल्या होत्या जराशा. मस्त वड्या झालेल्या आहे. तुम्ही अशा पद्धतीने पण खाऊ शकता, खायला खूप टेस्टी लागते बघा. मग थोडं जाड्या वाटलं तर मी त्याला आणखी पातळ करून घेतलं. आता एका पॅन घ्यायचं, त्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि तयार झालेले फुलगोबीचे जे पाटोडी आहे ती आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे. त्याने काय होते, मस्त आपली पाटोडी आहे ती खमंग होते. शालो फ्राय करायचं आहे, तुम्ही तळूनही घेऊ शकता, पण मी अशा पद्धतीने शालो फ्राय करणार आहे. मस्त लाल होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला वड्या.
खूप जबरदस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. खायला खूप टेस्टी लागते. नवीन रेसिपी आहे फुलगोबीची. तुमच्याकडे जर फुलगोबी आवडत नसेल, तुम्ही अशा पद्धतीची जर भाजी केली ना तर सगळेजण आवडीनं खातील आणि मागून मागून खातील बघा. तुम्हाला रेसिपी पण विचारतील कशी तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी केली कशी. आता अशा पद्धतीने माझ्या सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या म्हणजे फ्राय करून घेतलेल्या आहे. इकडे आपला रस्सा पण छानपैकी उकळला होता, त्यामध्ये आपण तयार झालेली फुलगोबीची पाटोळी टाकायची आहे. आता थोडंसं 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्या वड्याला जे आहे व्यवस्थित टेस्ट लागली पाहिजे. पाटोळीला तिखट मीठ वगैरे ग्रेव्ही व्यवस्थित लागल्या गेली पाहिजे. जर असं आपण त्याला शिजवून घेणार आहे. तर तयार आहे आपली फुलगोबीची पाटोळीची भाजी. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला एवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. गरमागरम भाजी आपल्याला भाकरीबरोबर सर्व करायची आहे. एक नंबर कॉम्बिनेशन. नक्की ट्राय करून बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.